शिकारीचे वाघ तयार करायचे होते, पण बापाला जमलं नाही. मुळशीमध्ये 15 एकर, पुण्यामध्ये 2-3 फ्लॅट. सर्कशीतलं वाघ तयार झालं पोरग. एकदा भारतामध्ये एक सर्कस आली आणि इंडियन कंट्रीच्या लॉनं सांगितलं, तुम्हाला ही जनावरं पाळता येणार नाही, जंगलात सोडून द्या. त्यांनी ते वाघ जंगलात सोडले. लहानपणापासून सर्कशीत वाढलेले, त्यांना शिकार करायचं माहिती नाही. आईतं अन्न पुढे यायचं. आता ते नुसत्या डरकाळ्या फोडतात. शिकार पुढून चालली तरी त्यांना कळत नाही शिकार कशी करायची. नुसते आवाज देतात. 2-3 रानटी कुत्र्यांनी त्यांचा अभ्यास केला. हे दिसतात वाघ, पण हे वाघ नाही, रेकी केली त्यांची. आणि एक दिवस ह्या 3-4 रानटी कुत्री एकत्र झाली आणि या वाघांची शिकार केली. काय केली? जर तुम्ही तुमच्या पोरांना शिकारीतलं वाघ नाही केलं आणि सर्कशीतलं वाघ केलं ना, गल्लीतली, गावातली, तालुक्यातली, जिल्ह्यातली आसपासची रानटी कुत्री त्यांची शिकार करून टाकतील. त्यांना सर्कशीतले वाघ तयार करू नका, त्यांना शिकारीचे वाघ तयार करा. आणि म्हणून सकाळी लवकर उठलं पाहिजे.